यश उदय काका बोलतोय. हाँ बोला. कामात आहेस का? नाही बोला ना. नाही काही नाही. अरे त्या दिवशी तुझ्या त्या फंक्शन मधनं पाहिली ती मुलगी कोणती? लेखा. लेखा देशमाने. हा लेखा लेखा तीच. काय प्रॉब्लेम काय झाला बाबा? नाही म्हणजे मलाही काही कळलं नाही. मी आपल्या घरी येऊन आरशात बघतोय की म्हटलं माझ्या तोंडातून काही सुळे बाहेर आले आहेत का शिंग फुटले मला. तसं काहीच नव्हतं. नाही अजून काहीच कळलं नाहीये ते. पण कळेल लवकरच कळेल ती तिकडनं का पळून गेली ते. बरं बरं ठीक आहे. यश मी काय म्हणत होतो. यशचा फोन आहे. मला बोलायचंय माझ्या लाडक्या भाच्याशी. एक मिनिट इकडे बोल रे बाबा. बोला. हॅलो यश. हा मी मृदुला बोलतीये. कसा आहेस? मी बरा आहे मी. तू काय तुझ्या कामात एवढा बिझी आहेस की तुला आम्हा कोणाची आठवणच येत नाही हो ना? विसरलास आम्हाला? नाही कसं विसरेन मी तुम्हाला दोघांना. मग इकडे कधी येतोयस? येतो एक 2 दिवसातच. यश ती जी मुलगी यांना बघून पळून गेली ती कोण आहे तिचा जरा पत्ता लाव. सगळे विरोधक आणि मीडियावाले खूप बुंबाबुंब करतात यांच्या नावाने. लवकरात लवकर पत्ता लाव. हो आत्या मी बघतो काय करायचं ते. तू काळजी करू नको. ओके बाय. सो मिस लेखा देशमाने आज तुला सांगावंच लागेल तू तिकडनं का पळून गेलीस. I want an answer for this. जोपर्यंत तू मला हे सांगत नाहीस की तिकडनं तू का पळून गेलीस तोपर्यंत तुला फक्त काम न करण्याचा पगार मिळेल. हा बोल मावशी. समीर लेखा अरे लेखा आली होती. काय? हो अरे मी खरं सांगते लेखा आली होती. तिने मला ओळखलं. खूप बोललो आम्ही. अरे अजूनही ती तशीच आहे. छोटीशी परकर पोलक्यातली. अगं मावशी काय बोलतेस तू? अरे हो मी खरं सांगते. मी तिला विचारलं की ती लेखा तूच आहे ना जिला बक्षीस मिळालं. तर ती म्हणाली हो मी तीच आहे. आता बोल. हे बघ मावशी तुला भास झाला असेल. अरे भास कसला. अरे मी बोलले तिच्याशी आणि बोलता बोलता कुठे गायब झाली काही कळेना. तुझ्याकडे आली आहे का ती? हा माझ्याकडे नाही मावशी. माझ्याकडे नाही आली ती. अरे मग गेली कुठे ही? मी तिला शोधायला जाते. मावशी थांब. नको तू बाहेर पडू नकोस प्लीज मावशी. अरे पण इतक्या दिवसांनी ती भेटली आणि अचानक कुठे गायब झाली बघायला नको का? मावशी अगं मी बघतो ना तिला. तू काळजी करू नकोस. मी तिला शोधून आणेन. पण प्लीज तू घराच्या बाहेर जाऊ नकोस. हा आपण नक्की आणशील ना? अगं मावशी नक्की आणीन मी. पण तू घरातच राहा. ओके? बर बाबा मी नाही जात कुठे. पण तू तिला शोधून आणा. अरे साहिलही तिच्या बरोबरच आहे. अरे त्याला बघून तर जमाना झाला. नक्की त्यांना शोधून आणा. मी वाट बघते तुमची. बरं ठीक आहे मावशी मी आणीन. तू काळजी करू नकोस. हा ठेव मी फोन. हो मावशी फोन ठेव.
मिस लेखा, भेटलीस SP सरांना? काय म्हणाले ते? काही नाही. काय नाही म्हणाले? अगं तूच मला म्हणालीस ना की तुला इथे त्यांनी जॉब ऑफर केलाय म्हणून. हो केलाय, पण मीच अजून ठरवलं नाहीये की मला इकडे जॉब करायचा आहे की नाही. ठरवलं नाहीये? अगं तुला चुकून प्राइस काय मिळालं? आपण खूप मोठ्या फॅशन डिझायनर झालो अशी स्वप्न पडायला लागली वाटतं तुला. हां, तसं काही नाहीये. तसं काय नाहीये मग कसं? अच्छा, म्हणजे फॅशन वर्ल्ड मधल्या सगळ्यात मोठ्या कंपनीने तुला एक मोठी ऑफर दिली आहे म्हणून जास्त मास करतेस का? आणि तुला जर असं वाटत असेल की यापेक्षाही मोठी ऑफर तुझ्याकडे चालत येईल तर प्लीज हा गैरसमज नको करूस. कारण ही जी ऑफर तुला आली आहे ना ती सुद्धा तुला नशिबानेच मिळाली आहे. त्यामुळे उगाचच माझ्या समोर तोरा दाखवू नकोस, कळलं? मी काही तोरा वगैरे दाखवत नाहीये आणि मी खूप मोठी फॅशन डिझायनर आहे असंही मला म्हणायचं नाही. माझं इथे काम न करण्याचं कारण काही वेगळं आहे. ओ अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येत आहे. नाही म्हणजे आता एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये तू कसं काम करणार? नाही तुझ्याकडे शिक्षण नाही, तुला धड इंग्लिश बोलता येईल. एवढ्या मोठ्या क्लायंट समोर तू काय बोलणार? तू कसं डील करणार हाच विचार करतेस ना? तिथे कसं होतं, पूनम मॅडम होती तुला सांभाळायला, पण इथे काय? बरोबर आहे. एक मैत्रीण म्हणून मी तुला एक चांगला सल्ला देते. तू तुझा विचार अजिबात बदलू नकोस. चार चौघांमध्ये हसू होण्यापेक्षा इथून गेलेलीच बरी, हो की नाही? गो. मी एवढं केलं तरी फॅशन इंटरनॅशनलमध्ये हिला एंट्री मिळालीच. आता ही स्वतःच इथनं जायचं म्हणतेय ते चांगलंच आहे, पण समजा हिचा विचार बदलला आणि तिने इथेच जॉब करायचं ठरवलं तर? लेखा, तू समजा परत आलीस तर मी तुला इथे टिकू देणार नाही. काय वाटेल ते करेन, पण या कंपनीतून तुला कायमचं हाकलून देईन. हे नीताचं चॅलेंज आहे तुला. यश, मला जरा तुझ्याशी बोलायचं. बोल. यश, मगाशी तू जे लेखाला बोललास त्यावर ठाम आहेस? ऑफकोर्स, तुला माहिती आहे मी जे बोलतो ते करतो. मग मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलो. तू तुझ्या डिसिजनवर पुन्हा एकदा विचार कर. म्हणजे काय करू? लेखाला माफ करू? तिने माझ्या बाबतीत जे केलं ते विसरून जाऊ? तिला माफ कर असं मला म्हणायचं नाहीये, पण तू हे मॅटर इतकं पर्सनली घेऊ नकोस एवढंच मला म्हणायचं. पर्सनली नको घेऊ. तिने माझ्या कंपनीची रेप्युटेशनची वाट लावली आणि तू म्हणतोस की मी हे मॅटर पर्सनली घ्यायचं नाही? हा, नाही घ्यायचा. कारण आता तू तिला आपल्या कंपनीत जॉब दिलायस. अरे जर तिला आपण आपल्या कंपनीत डिझायनर म्हणून जॉब दिलाय तर तिचा वापर करून घे ना. तिला नुसतं बसवून ठेवायचं, एवढा मोठा पगार द्यायचा म्हणजे आपल्या कंपनीचं नुकसान आहे यात. होऊ दे नुकसान. नुकसानाची पर्वा नाहीये मला, पण काही झालं तरी मी तिला नुसतं जाऊ देणार नाही. तिने माझ्या इंडियातल्या फर्स्ट व्हेंचरच्या चिंधड्या उडवल्या आहेत. त्यात उदय देशमुखांचा अपमान सुद्धा केलाय. ते कसं जाऊ द्यायचं? प्रत्येक चॅनलनी हा इशू किती हॉट करून ठेवलाय हे माहिती आहे तुला? पाहतोयस ना तू? उदय देशमुखांना सतत अडचणीत आणायचा प्रयत्न करतायत अपोजिशन पार्टीज. आणि हे सगळं कोणामुळे? तर फक्त लेखामुळे. आय अग्री. मला मान्य आहे यश. मान्य आहे ना? तरी तू तिचीच बाजू घेऊन बोलतोयस.
नाही, तिने मला कारण सांगितल्याशिवाय मी तिला काम करू देणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. हॅलो, काय रे, एवढा उशीर का झाला? कधीची वाट बघतोय तुझ्या फोनची. काय करणार साहेब, पूर्ण माहिती हातात आली नव्हती ना. अर्धवट सांगितली असती तर परत तुम्ही भडकला असता. ठीक आहे, आता मुद्द्याचं बोल. साहेब, त्या लेखाची पूर्ण माहिती काढली मी. तिला एक भाऊ आहे. एक भाऊ? होय साहेब, पण तुम्ही म्हणता तशी ती अनाथ नाहीये. तिची आई आहे दुर्गा देशमान्य नावाची. तू बरोबर माहिती सांगतोस ना? होय साहेब, मी काढलेल्या माहितीनुसार ही मुलं दुर्गाचीच आहेत. ती मुलं तिला ताई म्हणतायत, पण ही बाई त्या मुलांची आई आहे हे नक्की. यात काही चूक नाही ना होते? साहेब, काही चुकीचं असेल तर कातडी सोला माझी. चूक करणार नाही मी काढलेली माहिती 100% बरोबर असते, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, उद्या सकाळी ऑफिसमध्ये येऊन भेट. फोन बंद कर आता. ठीक आहे साहेब. ही ती लेखा नाही तर, पण मग मला बघून पळाली का ती? पुन्हा फिरून त्याच प्रश्नावरती अडकतोय आपण. नक्की काय कारण असेल बरं तिच्या पळण्यामागे? ती मला बघून घाबरली की आणखी काही वेगळं कारण होतं? आता हे कोडं सोडवायला कोण मदत करेल? पण काहीही झालं तरी हे सोडवायला हवं. वा, काय पण नशीब आहे. जॉब मिळाला आणि त्याचबरोबर शिक्षाही. नुसतं ऑफिसमध्ये बसून राहायचं, काम करायचं नाही. मी का पळाले हे जर सांगितलं नाही तर मी फक्त ऑफिसमध्ये बसून राहणार आणि बसून राहण्याचा पगार घेणार. नुसतं बसून राहण्याचा पगार. ऐकायला जरी छान वाटलं तरी माझ्यासाठी ही खूप मोठी शिक्षा आहे. हा मानसिक त्रास मी नाही सहन करू शकत. आत्ता देखील इथे बसून घुसमटल्यासारखं वाटतंय मला. काय करू मी? पण माझ्या पळण्यामागचं कारण मी कोणालाही सांगू शकत नाही. मग हा जॉब सोडून द्यायचा? नाही, तसं नाही करता येणार मला. ह्या जॉबची मला खूप गरज आहे. पण हा जॉब केला तर रोजचं मरण. चांगलीच फसले मी. आता कोणाशी बोलू? ह्यातून कसा मार्ग काढू? विचार करून करून वेळ लागायची पाळी आली. साहिल, त्याला तर सगळं माहिती आहे. मी त्याच्याशी बोलते. साहिल, काय चाललंय तुझं? काय म्हणजे गेम खेळतोय. सतत गेम खेळ नुसते. हा मोबाईल आल्यापासून तुम्हा मुलांचं लक्षच लागत नाही कशा गेम खेळतात नुसते. अरे आयुष्यात अभ्यास करायचा असतो, लक्षात आहे ना तुझ्या? हो ग ताई, कळतंय मला सगळं. उगाच लेक्चर नको दिवस. ते दिसतच आहे काय कळतंय ते. हे लेखाताईचा फोन आहे. हा लेखाताई बोल. साहिल, अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय ग, काय झालं? साहिल, आमच्या कंपनीचे मालक आहेत ना, यश राजीव, हा, ते मी त्या दिवशी प्राइज न घेता का पळून गेले याचं कारण विचारताय. आणि जोपर्यंत मी त्यांना ते उत्तर देणार नाही तोपर्यंत ते मला कुठलंही काम करू देणार नाहीत असं त्यांनी ठरवलंय. काय करायचं ठरवलंयस तू?
मला मला काहीच कळत नाहीये काय करू. साहिल बघ ना, आता मी त्यांना कसं उत्तर देऊ. मी त्यांना नाही सांगू शकणार की मी त्या दिवशी तिकडनं का पळून गेले. आणि जोपर्यंत मी त्यांना हे सांगणार नाही तोपर्यंत ते मला काही काम करू देणार नाही. नुसतं बसवून ठेवते, टॉर्चर करते. असा जॉब मी कसा करू. वेडीस का ताई तू. ही चांगली नोकरी कशाला सोडणार तू. पण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. हा त्रास सहन करत मी हा जॉब नाही करू शकणार. तर तूच सांग मी काय करू. काय करू मी. ताई एक आयडिया आहे. तू एक काम कर. तू असं सांग की तुझ्यासमोर तुझी कंपनी हारली म्हणून तुला वाईट वाटलं आणि म्हणून तू प्राइज न स्वीकारता तिथून पळून गेलीस. हा असंच सांग तू. पण साहिल असं खोटं बोलायचं म्हणजे. अगं कधी कधी खोटं बोलावं लागतं. आणि तू पूर्णपणे थोडीच खोटं बोलतेस. तुला वाईट वाटलंच होतं ना. वाटलं होतं की नाही. हो झालाय. पण हे बघ आता तू जास्त विचार करू नकोस. हे बघ मी जे सांगतोय ते ऐकून घ्यायचा प्रयत्न कर. आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे ग. तू बघते मी प्रयत्न करते. ठीक आहे काळजी करू नकोस. साहिल, तुझं आणि लेखाचं बोलणं ऐकलंय मी. काय झालंय. काय प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम असं काहीच नाही आहे. तू उगाच काहीतरी मनात आणतेस. तू काय मला मूर्ख समजतोस. तू मला सांगणारच की नाही काय झालंय ते. अरे तू मला सांगितलं नाहीस तर मी तुमची मदत कशी काय करू शकेन साहिल. दुर्गाताई हे बघ तुझा माझ्यावर थोडा जरी विश्वास असेल ना तर थोडं थांब. मी सांगेन तुला सगळं सांगेन. थोडं थांब. बघ ही योग्य वेळ नाही आहे. योग्य वेळ आली ना की आम्ही तुला सगळं सांगू. तू उगाच मोठं माणसासारखं बोलू नकोस. काय झालंय ना ते मला गपचूपपणे सांग. हे बघ मी आता नाही सांगू शकत. तू उगाच माझ्या मागे नको लागूस. कळलं. साहिल लेखा या कंपनीत राहील असं मला नाही वाटत. आणि समजा राहिलीच तरी तिला त्रास देऊन ही कंपनी सोडायला कसं भाग पाडायचं हे मला माहिती आहे. फक्त भीती एवढीच आहे की ती पुन्हा पुन्हा मॅडमकडे गेली तर. कदाचित मॅडम या परिस्थितीत पुन्हा तिला कामावर घेतीलही. नाही तसं होता कामा नाहीये. लेखाला कुठेही जॉब मिळता कामा नाहीये. काय करू. येस एक मार्ग आहे. मॅडी नीताचा फोन. हा नीता केव्हाची वाट पाहते. तुझं फॅशन इंटरनॅशनल मधलं काम संपलं की नाही. मॅम ॲक्च्युली मी एक न्यूज देण्यासाठी तुम्हाला फोन केला होता. यू नो व्हॉट. लेखाने फॅशन इंटरनॅशनल जॉईन केलंय. आय नो तुम्हाला ऐकून खूप शॉक बसला असेल. पण आय टेल यू मला खरंच वाटलं नव्हतं की माझ्या बरोबरीने लेखाला सुद्धा हा जॉब ऑफर. काय 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 म्हणालीस तू. तुलाही जॉब मिळाला. करेक्ट ना. अर्थात तू हा जॉब अगदी हसत हसत ऍक्सेप्ट केला असशील. काय मॅम मी आता थोडी बिझी आहे. नंतर फोन करते. ओके. मॅडी
नीताने कॉस्मिक फॅशन सोडून फॅशन इंटरनॅशनल जॉईन केले. एक्सपेक्टेड. तिच्यासारख्या मुलीकडून मला हीच अपेक्षा होती. आता हळूहळू सगळं पिक्चर क्लिअर व्हायला लागलंय मला. हे सगळं नीताचं प्लॅनिंग होतं आणि म्हणून तिने लेखाविरुद्ध मला भडकवलं आणि मी त्याला फसले. पुन्नू, मला आधीपासूनच वाटत होतं लेखाचा यात काहीही दोष नाही. बट मॅडी, सगळे सर्कमस्टन्सेस हे लेखाविरुद्ध डाऊट येतील असेच होते. सो मी फसले आणि फॅशन इंटरनॅशनलला सांगून टाकलं की ते डिझाईन नीतानी बनवलंय म्हणून. आणि या गोष्टीचा फायदा घेऊन ती फॅशन इंटरनॅशनलला चिकटली. तिने तुझा सरळ सरळ फायदा घेतला पुन्नू. आता काय करायचं? काहीही नाही. वाय? पुन्नू, नीट विचार कर. नीताने फॅशन इंटरनॅशनल जॉईन केल्यामुळे आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो. कसा काय? कदाचित त्यामुळे लेखा आपल्याकडे परत येऊ शकते. काय ग, काय झालं? हा, काय नाही. मग चेहरा का असं दिसतोय तुझा? ऑफिसमध्ये काही झालं का? काही नाही. उडवाउडवीची उत्तर देऊ नको लेखा. साहिल तुझ्याशी फोनवर जे बोललाय ना ते ऐकलंय मी. तुला आणि तुझ्या भावाला चांगलंच ओळखते मी. दोघं सतत काहीतरी लपवत असता माझ्यापासनं. लेखा, काय झालं सांगणार आहेस का तुम्हाला? दुर्दैव काय माझी पाठ सोडत नाही. माझ्या मागोमाग ती नीताही आली त्या कंपनीत. ती सुद्धा आली तिकडे? हो. आता ती मला तिथे सुद्धा छळणार. तिचं छळणं मी एक वेळ सहन करीन सुद्धा. पण त्या यश राजीवचं काय करू? तुला माहितीये, मी जोपर्यंत त्याला हे सांगत नाही की त्या दिवशी मी त्याच्या फंक्शनमधून प्राइज न घेता पळून का गेले, तोपर्यंत तो मला त्याच्या कंपनीत काम करू देणार नाहीये. हो, आज सुद्धा दिवसभर त्यांनी मला फक्त बसवून ठेवलं ऑफिसमध्ये. आणि नुसतं बसवून ठेवण्याचा तो पगार देणार आहे मला. मला नाही सहन होत हे सगळं. अशा परिस्थितीत मी कसा जॉब करणार आहे त्याचा? अगं पण जे काही खरं आहे ते सांगून का नाही टाकतेस तू त्यांना जाऊन? असा तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करणार आहेस? कारण मी नाही सांगू शकत काय खरं कारण आहे ते. काही मी जर तुला सांगितलं नाहीये तर त्याला सांगण्याचा संबंधच येत नाही. हे बघ आई, मला माहितीये तू काय विचार करतेस, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस खरं कारण काय आहे ते मी तुला नक्की सांगेन. हे महत्वाचं नाहीये लेखा. तुम्हाला सांगणं न सांगणं हे महत्वाचं नाहीच आहे. आत्ता तू ज्या परिस्थितीमध्ये अडकलेस ना त्यातनं तू बाहेर कशी येशील हे आत्ता महत्वाचं आहे. मला तर खरंच काही सुचत नाहीये काय करायचं. लेखा, मला असं वाटतं की तू पूनम मॅडमना पुन्हा एकदा जाऊन भेट. त्याने काय होईल? हे बघ, तुला इथे काम करणं अवघड वाटत असेल ना तर पूनम मॅडमला जाऊन भेटणं गरजेचं आहे तुला. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे ना तो जाऊन दूर कर एकदा. नाही, पण मॅमनी माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही तर? काही हरकत नाही. निदान तुझ्या मनाला जी टोचणी लागली ना ती तरी दूर होईल. या त्रासातनं बाहेर येशील तू. आणि समजा त्यांना हे सगळं पटलं तर कदाचित तुझी नोकरी परत देतील तुला त्या. हो की नाही? निदान इथल्या त्रासातनं तरी सुटका होईल अगं तुझी. म्हणजे बघ ना, झाला तर फायदाच होईल, नुकसान तर काही होणार नाहीये ना. हो ना?
मीटिंगची तयारी करून ठेवा सगळी आणि मी सांगितलेल्या नोट्सही काढून ठेवा. उद्या आल्यावर बघतो मी. बा. उदय भाऊजी बिझी आहात का? नाही, बोल ना. नाही, मला मृदूला सांगत होते की यशचा फोन आला होता. फोन आला होता म्हणजे खरं तर मीच केला होता फोन. तेव्हा मृदूला बोलली त्याच्याशी. मला पण जरा त्याच्याशी बोलायचं होतं. त्याचा नंबर मला द्याल का? नाही म्हणजे आता बिझी असाल तर नंतर द्या, काहीच हरकत नाही. नाही, 1 मिनिट थांब ना, लावून देतो नंबर. हा, बोल. हा उद्या काका बोल. अरे समीरा काकू बोलतीये. हा समीरा काकू बोल. काय समीरा काकू? यश, तू फोनवरती तेवढं बोल, पण घरी नको येऊस. काय रे, तुला आमची आठवण नाही येत? असं काही नाही आहे काकू. तुम्हा दोघांना मी कसं विसरेन. फक्त काम जरा जास्त असतं का. कामाचा डोंगर उपसता उपसता नाके न होते. बघ ना, आता इतके वाजलेत तरी मी अजून ऑफिसमध्येच आहे. अरे म्हणून तर सांगते मी तुला की 2 दिवस घरी राहायला ये, तेवढंच फ्रेश होशील ना. येतो. आणि हो, दादांचं श्राद्ध आहे, लक्षात आहे ना तुला? नाही म्हणजे तेव्हा तरी घरी यायला जमेल ना? हे काय विचारणं झालं का काकू? कितीही काम असलं तरी हा दिवस मी कधी चुकवतो का? हो रे. अरे दादांच्या बद्दल केवढं प्रेम आहे हे माहिती नाही का आम्हाला? पण तरी म्हटलं एकदा आठवण करून द्यावी म्हणून फोन केला होता. ठेवू फोन? हो, गुड नाईट. बाय. गुड नाईट. काय झालं का लाडक्या पुतण्याशी बोलून? हो झालं ना. आणि सध्या तरी तो सगळ्यांचाच लाडका आहे नाही का? थँक्स. हा आणि हे काय, तू एकटाच? लेखा कुठे? लेखा ती. हे काय, तू म्हणाला होतास ना तिला घेऊन येतो म्हणून. मग कुठे ती सांग, बोल ना. ती सापडली नाही? हो मावशी, ती नाही सापडली. आता काय करायचं रे? कुठे गेली असेल ही मुलगी? आणि बोलता बोलता गायब झाली रे. अगं मावशी, आपण तिला शोधू, तू काळजी नको करूस. अरे काळजी कशी नको करू, एवढीशी पोरती. कुठे गेली असेल? आणि काय रे, बघता बघता काय कमी जास्त झालं तर काय करणार आपण? चल आपण शोधूया तिला. चल. कुठे? कुठे म्हणजे काय? तिला शोधायला. नाही मिळाली तर आपण पोलिसात जाऊया आणि त्यांना सांगूया, ते शोधतील तिला. नाही नको मावशी, पोलिसात नको. अगं पोलिसांना लेखा सापडली आणि पोलिसांनी तिला माझ्या आई वडिलांकडे किंवा त्या वाकडेकडे दिलं तर? असं होतं बघ, माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं. हो बरोबर आहे, नको, पोलिसात नको जायला. आपण असं करूया, आपण दोघं शोधूया. चल चल. मावशी 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 थांब, मावशी थांब. हे बघ मावशी, आपण तिला शोधूया पण आत्ता नको. अगं मावशी, आता रात्र झाली आहे ना, आता किती अंधार आहे बघ, अंधारात काय दिसणार आहे? हे बघ मावशी, तू काळजी करू नकोस. उद्या मी दिवसभर त्या दोघांना शोधेन. तू जराही काळजी करू नकोस. नक्की शोध. नक्की मावशी, नक्की शोधेन, तू काळजी करू नकोस. अरे काय, एवढीशी पोरं ती कुठे असतील, कुठे राहिले असतील, काय खात असतील, मला काळजी लागून राहिली. काळजी करू नकोस, तू आराम कर. आराम. काय खाल्लं असेल की नाही कुणास ठाऊक. काही मला काळजी वाटते रे सारखी.
समीरा काय करतेस? काही नाही ग. अरे खरं म्हणजे मला काही करावंसच वाटत नाहीये. ओ, मला असं वाटलं की यश आपल्या लाडक्या आजोबांच्या श्राद्धासाठी येतोय ना, तर त्याच्या स्वागतासाठी काय काय करायचं याची तयारी करतेस. तू तर त्याचं नावही काढू नकोस. नुसतं नाव जरी काढलं ना तरी माझ्या अंगाचा भडका उडतोय नुसता. हो, पण कितीही काही असलं तरी आपल्याला हसत मुखाने त्याचं स्वागत करायला लागणार आहे, हे विसरू नकोस. तेच तर ना. दादाने जर का सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाची केली नसती ना तर मी तर त्या दारातही उभं नसतं केलं. जरा हळू बोल, भिंतीला सुद्धा कान असतात. मला परवा नाही आहे त्याची, आणि मी खरं तेच बोलते. मला सांग, राजीव भाऊजी इतक्या वर्षामध्ये ते एकदाही नाही फिरकले किंवा त्यांनी दादांची चौकशी तरी केली का? दादांचं सगळं आपणच करत आलोय ना. पण द्यायची वेळ आली तेव्हा आठवण झाली ती त्यांच्या मुलाची. हे बघ, राजीव दादा आणि सुरेखा वहिनीचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय, त्यामुळे त्याच्या मुलाची दादांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. हो, पण राजीव भाऊजींचा पैसा होता ना त्याच्याकडे, त्याला काय अगदीच भीक नव्हती लागली. आणि त्याला आपण मदत केली असतीच ना. अगदीच का त्याला आपण वाऱ्यावर नसतं सोडलं. हो, पण दादांना आपल्याबद्दल असा विश्वास वाटला नसेल. म्हणून तुला खरं तर दादांना आपल्याबद्दल कधीच काही वाटलं नाही. बरं आपलं सोड. अगं पण त्यांनी ओम आणि सानिकाचा तरी विचार करायचा. ती पण त्यांचीच नातवंड आहेत ना. पण त्यांना सोडलं वाऱ्यावर. समीरा, आता या सगळ्याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. आपल्याला विचार करायला हवा. मृदुला, आपल्या भविष्याचा विचार आपणच करायला हवा. यश आज एकटा आहे म्हणून तो आपल्याला कदाचित चांगलं वागवेलही, पण उद्या त्याचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोने आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये काही भलतं चालतं भरवलं ना, तर मग आपलं काही खरं नाही. आपल्याला आपल्याच घरात नोकरासारखं राहावं लागेल. बरोबर आहे तू म्हणतेस ते. पाणी डोक्यावरून जायच्या आत काहीतरी जालिम उपाय शोधून काढायलाच हवा. साहिल, तुला केव्हापासून विचारायचं म्हणते. काय? तू इथे आलायस तर ठीक आहे, पण तुला परत कधी जायचंय? जाणार आहे ना, परत जाणार आहे मी. म्हणजे काय ना, परीक्षेपर्यंत सुट्टी आहे ना, म्हणून आलो इथे. परीक्षेपर्यंत? पण तुझ्या वागण्यावरनं तसं वाटत नाहीये. म्हणजे तू कधी मला अभ्यास करताना दिसत नाही. काय चाललंय तुझं? तुला चांगल्या मार्कांनी पास व्हायचंय ना साहिल? ताई, खूप उशीर झालाय, झोपूया ना आता. लवकर अंतरून घाल. आणि बाय द वे, तुला उद्या ऑफिसला किती वाजता जायचंय? हे बघ, विषय बदलू नकोस. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय चाललंय तुझं अभ्यासाचं? ताई, सारखं काय अभ्यास अभ्यास करतेस? ती दुर्गा ताई पण सारखी मला अभ्यास अभ्यास आणि अभ्यास विषयी बोलत असते. साहिल, हे का? या अगोदरच्या फॉर्मचं तू काय केलंस मला माहिती नाही, पण या फॉर्मवर सही करून दे मला. तू पुन्हा लग्न पुराण सुरू केलंस. जोपर्यंत तू लग्नाला होकार देत नाहीस ना, तोपर्यंत हे पुराण चालूच राहणार. आणि हे बघ लेखा, त्या माधवीताई येत ना, त्यांनी एक तुझ्यासाठी चांगलं स्थळ आणलेलं आहे. त्या गुपचूप लग्नाला तयार व्हायचं. हे फॉर्म घे. ताई, मी काय म्हणतो, ऐक ना. साहिल, तू गप्प बस. एक शब्दही बोलू नकोस मध्ये. ही काय जबरदस्ती आहे तुझी? लेखा, तुला जबरदस्ती वाटत असेल ना तर वाटू दे. येत्या रविवारी मुलगा बघण्याचा कार्यक्रम अरेंज करते मी. मला असं काम आहे, मला तिकडे जायचं, असं काही सांगायचं नाही, कळलं? हा फॉर्म घे, सही करते ठरते. मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न करायचं नाहीये म्हणून? लेखा, तुझी जबरदस्ती असली ना तरी माझं उत्तर हेच राहणार आहे. अगं, आणि प्लीज माझ्या समोर पुन्हा विषय काढू नकोस. लेखा, काय चाललंय तुझं? तू फॉर्म फाडू नकोस तू. लेखा,
नाही, सोडा सोडा मला मला जाऊ द्या. मला लग्न नाही करायचंय. मला नाही करायचंय लग्न. प्लीज सोडा. मी नाही राहणार इकडे. मला इकडे नाही राहायचंय. मी इकडे नाही राहणार. मला जाऊ द्या. मला इथनं जाऊ द्या. प्लीज प्लीज जाऊ द्या. मला सोडा. मला लग्न नाही करायचंय. सोडा मला. मी नाही राहणार इकडे. मला इकडे नाही राहायचंय. प्लीज सोडा. मला जाऊ द्या. प्लीज प्लीज जाऊ द्या. मला नाही करणार लग्न. नाही करणार. मला लग्न नाही करायचं. मी इथे नाही राहणार. मला जाऊ द्या. मला नाही राहायचं इकडे. प्लीज जाऊ द्या. नाही करायचंय. मला तुमच्याशी लग्न नाही करायचंय. मला जाऊ द्या इकडनं. मी नाही राहणार इकडे. मला नाही राहायचं इकडे. मी पळून जाईल. प्लीज मला जाऊ द्या. सोडा मला. मला सोडा. मला प्लीज जाऊ द्या. जाऊ द्या मला. गुड मॉर्निंग ताई. ताई मस्तपैकी गरमागरम चहा दे. ताई मी भाजी करून ठेवली. फक्त भाताचा कुकर चढवायचा. तेवढा चढव. थँक्यू. आणि माझा डबा भरलायस का? वातावरण तापलेलं दिसतंय. ताई मी पूनम मॅमना भेटायला चालले. काय झालंय? तू आमच्याशी बोलत का नाहीयेस? आमचं काही चुकलंय का? ताई सांग ना काय झालंय? लेखा, तुला लग्नाची भीती का वाटते? आणि काल रात्री झोपेत काय बडबडत होतीस तू? दुर्गाताई, मी बोलते ना तिच्याशी. लेखा, असं काय घडलंय की लग्नाचा विषय काढल्यानंतर लगेच तुला कापरं भरतं? ताई जाऊ दे ना तो विषय. नाही, मला कळायलाच हवं. ताई मला खूप उशीर होतोय. आपण संध्याकाळी आल्यावर बोलू. हे तुझं शेवटचं उत्तर आहे का? हो. ठीक आहे. मग जोपर्यंत तू मला खरं काय ते सांगत नाहीस तोपर्यंत या घरात तू पाऊल ठेवायचं नाहीस. दुर्गाताई, ठीक आहे. माझी तयारी आहे. मी या घरात परत कधीही येणार नाही. कधीही येणार नाही. कधीही येणार नाही. ताई How it looks, Mary? ग्रेट.
पण पुन्हा आपल्याला हे डिझाईन नेक्स्ट वीक पर्यंतच मार्केटमध्ये आणावं लागेल ना, कारण आता फेस्टिवल सीझन संपत आलाय. आत्ता जर आपण लेट झालो ना तर नेक्स्ट गणपतीपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. डोंट वरी मॅडी, हे डिझाईन मी नेक्स्ट मंडेलाच लॉन्च करेन. गुड. मी आय कम इन?